नमस्कार, मी रिद्धी म्हात्रे. आपली शहरं या बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. सुरुवातीलाच राजकीय वर्तुळातली एक महत्त्वाची बातमी बघूया. ठाकरेंच्या प्रचाराची धुरा आता त्यांच्या पुत्रांकडे असणार आहे. म्हणजे ठाकरेंच्या प्रचाराची दिशा हे ठाकरेंचे पुत्र ठरवणार आहेत. अमित ठाकरे आणि आदित्य ठाकरे ही प्रचारासंदर्भातली दिशा ठरवणार आहेत. मुंबईसह इतर पालिकांसाठी नियोजन करणं, रोड शो किंवा मग प्रचार रॅली या सगळ्याची जबाबदारी ही ठाकरेंच्या पुत्रांकडे असणार आहे. प्रतिनिधी जय पवार या संदर्भात आणखी तपशील देतील. जय. नक्कीच आपण जर पाहिलं तर ठाकरे बंधूंची अधिकृत युती जी आहे ती ही जाहीर झाल्यानंतर आता पुढच्या प्रक्रियेला खरं तर सुरुवात होताना पाहायला मिळणार आणि येत्या 2 दिवसात खरं तर या संदर्भातली एक बैठक पार पडणार आणि या बैठकीमध्ये प्रामुख्याने अमित ठाकरे आणि आदित्य ठाकरे या बैठकीला नेतृत्व करतील आणि आगामी निवडणुकीच्या प्रचारासंदर्भात या सर्व बैठकीमध्ये जे ते आढावा घेतील आणि कशा पद्धतीने प्रचार सभा घ्यायची किंवा प्रचार रॅली रोड शो हे कशा पद्धतीने घ्यायचं या सर्व गोष्टींचा आढावा या बैठकीमध्ये घेण्यात येईल आणि प्रामुख्याने सभा ज्या ठिकाणी होईल त्या ठिकाणी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे ह्या दोन नेत्यांची जी आहे ती जबाबदारी असणार आहे सभेसाठी आणि रोड शो असेल किंवा प्रचार रॅली यासाठी अमित ठाकरे आणि आदित्य ठाकरे हे दोन नेते जे आहेत ते ह्यावेळीच लक्ष ठेवून असणार आणि त्यामुळे एक महत्त्वाची बैठक जी आहे ते येत्या 2 दिवसात अमित ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यामध्ये पार पडणार आहे आणि मुंबई, ठाणे, नवी मुंबई, नाशिक, पुणे या ठिकाणी कशा पद्धतीने निवडणुकीचा प्रचार करायचा या सर्व गोष्टींचा आढावा या बैठकीमध्ये घेण्यात येणार आहे. जय, आपण जसं म्हणतोय की ठाकरे पुत्र ही सगळी जबाबदारी पार पडणार आहेत, पण दोन्ही पक्षातलं युवा नेतृत्व म्हणून सुद्धा अमित ठाकरे आणि आदित्य ठाकरेंकडे बघितलं जातं. तर युवा नेतृत्वाकडे ही संधी देणं, त्यांच्याकडे ही धुरा देणं या गोष्टीचा कुठला परिणाम दिसू शकतो, कुठला सकारात्मक परिणाम असू शकतो? निश्चितच दोन बंधू एकत्रित आले आहे आणि आता त्यांच्यावरती या दोन पक्षांची जबाबदारी आहे आणि त्यामुळेच आता ही सर्वत्र जबाबदारी जी आहे ते राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी त्यांचे पुत्र आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे यांच्यावरती सोपवल्याची माहिती जी आहे ते मिळत आहे आणि आपण जर पाहिलं तर अवघे काही दिवसच या प्रचारासाठी उरलेत आणि त्यामुळे कशा पद्धतीने तयारी करायची, कशा पद्धतीने रणनीती करायची, जास्तीत जास्त ठिकाणी सभा घेता येतील, जास्तीत जास्त ठिकाणी कशा पद्धतीने प्रचार रॅल्या करायच्या, रोड शो कशा पद्धतीने करायचा, कार्यकर्ते असतील पदाधिकाऱ्यांना सोबत घेऊन हे सर्व करणार आहे. त्यामुळे एक महत्त्वाची जबाबदारी जी आहे ती अमित ठाकरे आदित्य ठाकरे यांच्यावरती ठाकरे बंधूंनी सोपवल्याची पाहायला मिळते आणि त्याच अनुषंगाने आता हे दोन्ही बंधू राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचे पुत्र हे दोघेही एकत्रित एक बैठक घेणार आहेत आणि या बैठकीमध्ये ह्या संपूर्ण गोष्टींचा आढावा घेणार आहे की अगदी आणि त्याच्यामुळे बैठकी संदर्भातली किंवा बैठकी दरम्यान कशा पद्धतीने प्रचाराची दिशा ठरते या संदर्भातली उत्सुकता निश्चित असेल. पुढचा तपशील तुमच्याकडून घेऊ. सध्या धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी.